आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वसामान्यांना घरासाठी सहज आणि सुलभ पद्धतीनं वाळू उपलब्ध व्हावी यासाठी आपण नवं वाळू धोरण जाहीर केलं. कोणत्याही प्रकारची आणि कुठेही सामान्य व्यक्तीची अडवणूक होणार नाही असा शासन निर्णय आपण जाहीर केला असताना सर्व स्पष्ट असताना वाळूबाबत कोणत्याही महसूल अधिकाऱ्यानं गैरप्रकार केल्याचं आढळल्यास त्यांची सेवा समाप्त करू असा इशारा महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे विदर्भातील धान उत्पादक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यातील पंचनाम्यापासून सुटलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाला सादर करण्याचे तसंच कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सर्व अधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा आज 70वा स्थापना दिन आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत 1956 मध्ये याच दिवशी दिल्लीला केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्गठित करण्यात आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या प्रसंगी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारनं कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणजेच अधिसूचित घोषित केलं आहे. कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज संध्याकाळी 5:26 देशातील सर्वात वजनदार मल्टी बँड लष्करी संप्रेषण उपग्रह CMS-03चं प्रक्षेपण देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट असलेल्या लॉन्च व्हेइकल मार्क 3 LVM-3 वरून करणार आहे. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र इथून होईल. हा उपग्रह भारतीय भूभागासह विस्तृत महासागरीय प्रदेशात सेवा प्रदान करेल असं इस्रोनं म्हटलं आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी राज्य शासनाच्या वतीनं यंदा संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा या 2 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी नुकतीच केली. बहरीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 48 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.